आज मी तुम्हाला कैरीचा पल्प कसा करायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी 2 किलो तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. हा जर पल्प तयार करून ठेवला तर हा वर्षभर पण टिकतो. या ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याचा हे शेवटचा जो देठ आहे तो कापून घ्यायचा आहे. इथे मी एक कुकर घेतला आहे. त्याच्यामध्ये कैऱ्या ठेवत आहे. कुकरमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे. कुकर मी गॅसवर ठेवला आहे आणि 3 शिट्ट्या कुकरच्या होऊ देणार आहे. हे उकडलेले आंबे आता याचा गर काढून घ्यायचा आहे. पूर्ण शिजलेले आहेत. याचा मी चमच्याने असा गर काढून घेत आहे. कैऱ्यांचा इथे 1 वाटी पल्प झालेला आहे. ते मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि इथे 1 वाटी पुदिना घेतला आहे. तो मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून काळं मीठ टाकत आहे. 1 टीस्पून जिऱ्याची पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे. 1 टेबलस्पून मी लिंबाचा रस टाकत आहे. हा जो कैरीचा पल्प केला आहे तो मी याच्यात टाकत आहे. आता हे मी मिक्सरवर वाटून घेत आहे. यामध्ये मी फूड कलर थोडासा टाकत आहे. फूड कलर ऑप्शनल आहे. आता वाटून घेतलेला आहे. मी एक कढई घेतली आहे आणि हे वाटलेलं मिश्रण याच्यात टाकून घेत आहे. उरलेला पल्प सुद्धा मी याच्यामध्ये वाटून घेत आहे. हा पल्प मी वाटून घेतला आहे. त्यामध्ये मी हा टाकत आहे. त्यामध्ये कलर टाकला होता आणि पुदिन्याची पानं असल्यामुळे कलर हिरवा आलेला आहे आणि ह्याच्यात नुसता पल्प मी वाटलेला आहे. आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. कैरीचा पल्प मी असा मिक्स करून घेतला आहे. इथे एक मी वाटी घेतलेली आहे. त्या वाटीमध्ये मी एक वाटी बाहेर वेगळा काढून ठेवत आहे. याची मी एक वेगळी रेसिपी करून दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवत आहे. या पल्पमध्ये मी ही 1 वाटी जे पल्प आहे त्याच्या मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. ही साखर याच्यामध्ये टाकत आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी जी साखर टाकली आहे, जर कैऱ्या खूपच आंबट असतील तर तुम्ही नंतर ते शिजवल्यानंतर चाखून बघा आणि मग टेस्ट करून तुम्ही साखर पण टाकू शकता. मसाले पण तुम्हाला जर ॲड करायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता याच्यामध्ये. हा पल्प मी आता गॅसवर शिजायला ठेवत आहे. पल्प जरी घट्ट दिसत असला तरी साखर जेव्हा विरघळेल तेव्हा तो पातळ होईल. मिश्रण आता चांगलं शिजलं गेलं आहे आणि एवढंच पातळ ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर हे आणखीन घट्ट होणार आहे. मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि जो 1 वाटी पल्प मी बाजूला काढून ठेवला होता त्याची मी आता रेसिपी करून दाखवत आहे. हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे. त्याच वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी ते साखर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये 1 वाटी मी साधं पाणी घेतलेलं आहे ते टाकत आहे. हे मिश्रण मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. आता वाटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 टीस्पून चाट मसाला टाकत आहे. अर्धा टीस्पून जिऱ्याची पूड टाकत आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आईस्क्रीम मोल्ड घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे मिक्सरमध्ये वाटलेलं ज्यूस आता मी याच्यात टाकत आहे. मी कैरीचं मिश्रण मोल्डमध्ये भरून घेतलं आहे आणि ह्याला मी हे झाकण लावत आहे. तुमच्याकडे मोल्डला झाकण नसेल तर तुम्ही त्याच्यावर ॲल्युमिनियमचा फॉइलचा पेपर असतो तो असा पॅक करायचा आणि मग त्याच्यावर तुम्ही स्टिक असतात ना आईस्क्रीम स्टिक त्या लावून तुम्ही ठेवू शकता. आता हे मी डीप फ्रीझरमध्ये फ्रीज करायला ठेवत आहे. आईस्क्रीम मोल्ड नसेल तर तुम्ही असे पेपर कपसुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून आईस्क्रीम बनवू शकता. इथे मी ॲल्युमिनियम फाईलचा एक पेपर घेतलेला आहे. तो याला रॅप करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे आईस्क्रीम स्टिक असतील तर तुम्ही त्या घेऊ शकता. पण माझ्याकडे हे वुडन स्टिक आहे तर मी ह्या ठेवत आहे. हे सुद्धा कप मी डीप फ्रीझरमध्ये ठेवत आहे. आता हा कैरीचा पल्प थंड झाला आहे. मी आता बरणीत भरत आहे. एक काचेची बरणी कोरडी पुसून घेतली आहे. आता त्यामध्ये हा पल्प भरत आहे. बरणीमध्ये मी कैरीचा पल्प भरून ठेवला आहे. हा वर्षभर टिकतो. पल्पचं पन्हं करू शकता. कैरीचा मी पल्प बनवलेला आहे. त्यापासून मी आता तुम्हाला पन्हं बनवून दाखवत आहे. एका प्लेटमध्ये मी मिरची पावडर आणि मीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मी ग्लास घेतला आहे आणि ग्लासच्या कड्या लिंबूच्या ह्याने असं फिरवून घेत आहे. आता हा ग्लास मी असा ठेवून असं कडेला मी करून घेतलं आहे. ग्लासमध्ये मी बर्फाचे कडे टाकत आहे. याच्यामध्ये हा कैरीचा पल्प मी 2-2 चमचे टाकून घेत आहे.
आता या ग्लासामध्ये मी साधं पाणी ओतत आहे. तुम्हीही उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे कैरीचं पन्हं बनवून बघा. प्यायला पण टेस्टी लागतं आणि शरीराला थोडा थंडावा पण मिळतो. मी कैरीची आईस्क्रीम करायला काल फ्रिजमध्ये ठेवलं होतं आणि हे रात्रभर ठेवलेलं आहे. आता ते मी बाहेर काढून एका प्लेटमध्ये पाणी टाकत आहे आणि 2 मिनिटं हे थोडं ठेवणार आहे मी. म्हणजे हे मोल्डमधून आईस्क्रीम निघेल. आता या मोल्डमधल्या मी आईस्क्रीम काढत आहे. कपमध्ये आईस्क्रीम ठेवली होती तेही काढून घेत आहे. आता हा कप बाजूने असा फाडून घ्यायचा आहे. तुम्ही पण अशा प्रकारे कैरीची आईस्क्रीम करून पहा.